तर नमस्कार. खूप दिवसांनी ब्लॉग करते कारण आता मध्यंतरी माझे कामं चालू होते, त्याच्यामुळे मला वेळ भेटला नाही आणि पाऊसही सुरू झाला, त्याच्यामुळे कामही विस्कळीत झाले आणि म्हटलं चला एक नवीन ब्लॉग बनवू आणि पुन्हा एक भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुझं भाजीपाला लावला तर त्याला काही येतं आहे की नाही, किती मोठा झाला तुझा भाजीपाला. मी ज्या बियाणाचा जो व्हिडिओ टाकलेला तो नक्कीच तुम्ही बघितला असेल आणि सगळ्यांनी लाईक केला आणि छान प्रतिसाद दिला मला त्या व्हिडिओला, म्हणून म्हटलं चला एक नवीन व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला सांगते. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की कसा आहे तुझा भाजीपाला, तुला भाजी वगैरे निघते का. तर एकच महिना झालेला होता, झाला आहे माझे भाजीपाला लावून. तर चला म्हटलं दाखव माझा भाजीपाल्याचं, म्हणजे जे मी लावलेलं होते ते केवढं झालेलं आहे आणि तुमची शंका निघून जाईल की भाजी निघते आहे की नाही. तर एक महिना झालं होतं बी टाकून, तर आता चला मी दाखवते तुम्हाला तो केवढा झाला आहे केवढा नाही. तर सुरुवातीला हे बघा, इथे मी लावलेली होती भेंडी लावलेली होती इकडे, आणि इकडे लावलेली होती गवार. तर हे बघा, जे जे भाजीपाला लावतात त्यांना नक्कीच माहिती असेल की हे कसलं आहे. तर हे नक्कीच गवारचं आहे. तर एकच महिना झालेला आहे आणि हे बघा गवारला असे बारीक बारीक फुलं लागलेली. हे बघा इथे जे कोंब दिसत आहेत ना, हे बघा इथे, तर इथे येणार आहे आपली गवार अशी पूर्ण फांट्यांच्या खाली खाली. आणि हे झाड बघा एकच महिन्याचं आहे, केवढं मोठं झालं आहे, म्हणजे साधारणतः माझ्या गुडघे एवढं झालेलं आहे, पण हिला लागलेली नाही आहे. आणि हे बघा इतके सुंदर असे माझे गवारचे झाडं झालेले. इथून तिथून मी एक लाईन ही गवारची लावलेली. हे बघा इतकी अशी माझी, म्हणजे जर ती पूर्ण झाडांची जर निघायला लागली तर माझी अर्धा ते 1 किलो भाजी निघून जाईल. त्यानंतर मी तुम्हाला सांगते, मी इथे लावलेली होती भेंडी, पण भेंडीचा असा प्रॉब्लेम झाला की हे बघा इथे लावलेली होती गवार आणि इथे लावलेली होती भेंडी. तर भेंडी माझी आलीच नाही, तिला कारण काय माहिती नाही, पण ती आली नाही. आणि मध्यंतरी पाऊस जेव्हा पडलेला नव्हता तर मग मी अशी सारंग खोदून आणि नळीने तिला पाणी दिलेलं होतं. त्यानंतर मी लावलेलं होतं हे वेल तर माहिती आहे, मी गिलकं दोडकं आणि कारलं नंतरून लावलेलं होतं, पण कारलं इतकं छान आलेलं आहे. आणि कारल्याचं बी हे मी घरी तयार केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी कारल्याचं बी कसं तयार करते हे तुम्हाला सांगेल घरच्या घरी ते पण. आणि हे बघा हा गिलक्याचा वेल आहे आणि ते छान पसरले, म्हणजे त्यांची उंची वाढायची वाट बघत होते मी. आता यांची उंची छान वाढली आहे, तर यांना वरती दोरी बांबू वगैरे करून मला हे टांगून द्यावं लागेल. तर हा होता गिलक्याचा आणि हाही गिलक्याचा आहे. आणि त्याला हे बघा किती छान अशी कळी, म्हणजे आता सुरुवात झाली आहे कळी लागायची. आणि इथे लावलेला होता मी हा लावलेला आहे कारलं. तर हे माझं घरचं बी आहे, मी जे आणलेलं होतं. हे बघा, आणि कारल्याला पण किती सुंदर असे फुलं लागलेली आणि बारीक बारीक कारले पण लागलेले. हे बघा दिसत आहे का, हे छोटे छोटे कारलं. आणि ही कारल्याची ना बिलकुलही कडू नाही आहे. हे जे कटुरलं कारलं म्हणता ना, हे बघा किती छान. आता मला फक्त एक करायचं आहे की याला वरती टांगायचं आहे. आणि जेव्हा मी वरती काही तार बांबू वगैरे करून करेल की तेव्हा मी तो नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल. आणि त्याच्यानंतर इकडे माझं होतं ते गिलकं कारलं आणि हे आहे दोडक्याची वेल. दोडक्याचे पण वेल बरेच असे वाढून गेलेले 5-6 फुटापर्यंत. तर मला आता त्यांना वरती बांधायचं आहे. हे बघा इतके सुंदर. आणि हे आपली इकडं शेजारी गवार. आणि त्याच्यानंतर माझी भेंडी तर उगली नाही, मग मी काय केलं, भेंडीचा गादा रिकामा राहू नये म्हणून हे बघा हे जे छोटं छोटं दिसतंय ना हे वालं, तर इथे मी लावलेली आहे पालक. तर असं करून मी पूर्ण गादा मोकळा न ठेवू म्हणून मी इथे खोचून दिलेली होती पालकाचं बी. माझ्याकडे घरी पालकाचं बी होतं. तर हे बघा किती सुंदर उतरली ती पण. बरेच दिवस झाले. आणि याच्याचबरोबर मी पुन्हा भेंडी लावलेली होती, पण भेंडी काय माझी आलेली नाही. मग मी इथे गवार लावून दिलेली आहे बघा, सॉरी इथे पालक लावून दिली होती. ही पालक अशी बारीक बारीक आलेली आहे. आणि हे बघा लाल बुडाची पालक आहे, एकदम सुंदर गावठी आणि मुलांना पण खायला एकदम छान लागते. कारण जी हायब्रिड पालक येते ना ती थोडी मुलांना गरम पडते, आणि जी लाल पानाची गावठी येते का ती गरम पडत नाही. आणि मग त्याच्या शेजारी इथे आपला गवार आहे, मधला जो रिकामा होता तिथे पालक ॲड करून दिला. आणि इकडे आहे आपली चवळी. हे बघा चवळी किती छान मोठी झालेली आहे, सुंदर अशी डोलती वाऱ्याबरोबर. तर एवढी 2 गादे मिळून मोजून 15 ते 20 बिया होत्या चवळीच्या. आणि हे बघा चवळीला पण छान अशी आता फुलं लागलेली आहेत. हे बघा चवळी येईलच आता, म्हणजे एवढी 15-20 दिवसामध्ये चवळी जर सुरू झाली. आणि मुलांना म्हणजे रिद्धीला आणि भाऊला दोघांनाही चवळी इतकी आवडती, दोघांची पण फेवरेट आहे चवळी. हे बघा आता चवळीला छान अशा शेंगा लागतीलच.
सुरुवात झालेली म्हणजे. तर बऱ्याच जणांनी मला विचारला होता की का गं तू भाजीपाला लावलेला होता आणि आला की नाही, तुझा भाजीपाला सुरू झाला की नाही. तर 1.5 महिन्याशिवाय कोणताच भाजीपाला सुरू होत नाही आणि मला याला 1-1.25 महिना झालेला असेल. तर हा लावलेला आहे मी भाजीपाला. तर नक्कीच माझा 8-10 दिवसामध्ये गवार सुरू होऊन जाईल आणि 10-15 दिवसामध्ये चवळी सुरू होऊन जाईल. चवळीचे पण इतके फ्रेश असे हे बघा झाडं आलेली आहे. आणि इथे मधली लाईन ही आपली तुरीची होती. तर नक्कीच त्या व्हिडिओलाही खूप छान प्रतिसाद दिला आणि ह्या व्हिडिओलाही नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करून सांगा की अजून कोणता भाजीपाला मी लावू, किंवा मग तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे पाहायला आवडता तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक मजेशीर गोष्ट दाखवते, माझं इकडचं आज वातावरण कसं झालेलं आहे. एकदम म्हणजे हा भुरभुर पाऊस येतो आहे बरं का आता. आणि वातावरण बघा एकदम काळं आणि इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटतं. आणि इथे भुरभुरी सुरू झालेली बारीक अशी. तर हीच मज्जा असते गावाकडची, पावसाचं वातावरण, गावाकडली वाईब. तर कसे वाटतं माझे व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.